तर उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी सध्या चंद्रकांत फुंदे बारामती लोकसभेचा आढावा घेतायत। राहुल झोरी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते माढा लोकसभेचा आढावा घेतायत। उदय जाधव देखील आपल्यासोबत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून। तर थेट आता आपण बारामतीमध्ये जाणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण पवार विरुद्ध पवार कशा प्रकारे उद्याची ही लढत असणार आहे? प्राजक्ता, ही लढतीकडे फक्त राज्याचं नाही देशाचं लक्ष अशासाठी आहे कारण इथं पवार काका पुतण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे। पक्ष फुटीनंतर पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, तर ते न्यायालयीन लढाई किंवा इलेक्शन कमिशन मध्ये लढाई लढून अजितदादांनी ते मिळवलेलं आहे। पण बारामती कोणाची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। थोरल्या पवारांची की पुतण्याची, मी अजितदादाची, त्याचा निकाल उद्याच्या मतदानातनं लागणार आहे। म्हणजे जरी ननंद भाऊजाई एकमेकांच्या विरोधात असले मैदानामध्ये, तरी खरी लढाई ही पवार काका पुतण्यात आहे। कारण याच्यावरच अजित पवारांचं पुढचं राजकीय भविष्य हे निश्चित होणार आहे। अशासाठी जर समजा इलेक्शन हारले तर पुढे काय हा मोठा यक्ष प्रश्न अजितदादांसमोर असणार आहे। या उलट शरद पवारांसाठी हारले तर फक्त एक सीट हारली जाईल, पुन्हा ते त्यांचा पक्ष उभा करण्यासाठी तयारीला लागतील। पण अजित पवारांसाठी हा मोठा सेटबॅक असू शकतो। म्हणून अजितदादांनी फ्रॉम डे वन ही इलेक्शन गावकी भावकीची नाही तर नॅशनल लेवलची आहे, पंतप्रधान पदासाठीची असं ठसवण्याचा प्रयत्न केला। अगदी मोदींची सभा झाली पुण्यात, ते 4 मतदारसंघ मिळून, त्यातही हेच ठसवण्याचा प्रयत्न झाला। पण सातत्यानं अजितदादा आम्ही बघितलं मवियाच्या ट्रॅपमध्ये, भावनिक ट्रॅपमध्ये अडकत गेलेलं पाहायला मिळालं आम्हाला। सातत्याने भावनिक मुद्द्यावर इलेक्शन लढली, मग आतला बाहेरचा या सगळे अनेक मुद्दे, काका पुतण्या, बारामतीचा विकास कोणी केला इथपासून ते कालच्या अगदी कुस्ती न लढताही तुम्ही अध्यक्ष कसं झाले इथपासून आणि रोहित पवारांची नक्कल कार्यापर्यंत, जसं जसं रोहित पवार आरोप करत गेले तसं अजित पवार त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडले आणि तसेच ते गुरफटत गेले, असं एकूण चित्र पाहायला मिळालं। याउलट पवार मात्र बारामती सोबतच पश्चिम महाराष्ट्रातही फिरत राहिले। तसं पाहिलं तर ट्रॅप असा होता की पवारांनी बारामतीत अडकून पडावं, पण ते तसंच होताना दिसलं नाही। उलट अजित पवारच आम्हाला बारामतीत अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे इलेक्शनचा निकाल जो आहे अगदी काटेकी टक्कर आहे, थेट लढत होते। चंद्रकांत, असेच सोबत रहा। थेट रत्नागिरी सिंधुदुर्गात जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत आणि आता तितक्याच ताकदीनं नारायण राणे देखील मैदानात उतरलेले आहेत। इथे देखील काटेकी टक्कर आहे। उद्या मतदान पार पडतंय, कशा प्रकारे नियोजन आहे? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खूप मोठा मतदारसंघ आहे। अगदी चिपळूणच्या वेशीपासून ते खाली शिरोड्यापर्यंत, दोडामार्गपर्यंत हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो पसरलेला आहे। त्यामुळे उमेदवारांची देखील मोठी दमछाक आहे ती झालेली आहे। प्रचाराच्या दरम्यान जवळपास 350 ते 350 किलोमीटरचा पट्टा जो आहे तो प्रचारासाठी असल्यामुळे प्रचंड धावाधाव जी आहे ती उमेदवारांची झालेली आहे। प्रामुख्याने जी लढत आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या विरुद्ध केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे असा हा सामना जो रंगलेला आहे। आणि हा सामना साधा सुद्धा नाही तर पारंपरिक आहे, कारण कोकणामध्ये ज्या गजाली राजकीय ज्या रंगतात नेहमी प्रत्येक वेळेला ज्या राजकीय निवडणुकीच्या वेळेला, त्यावेळी यावेळी देखील ते पाहायला मिळत आहेत। खूप मोठी रंगत, अतितटीचा सामना आणि खूप मोठा संघर्ष या लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। अगदी चिपळूणपासून, रत्नागिरीपासून ते लांजा राजापूर असेल, ते देवगड, कणकवली आणि वेंगुर्ला, सावंतवाडी इथपर्यंत पसरलेला हा संपूर्ण मालवणपर्यंत पसरलेला मतदारसंघ, या मतदारसंघातला मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदान करतोय हे पाहावं लागणार आहे। आणि ही लढत पारंपरिक असल्याचं म्हटलं जातं। खूप मोठी संघर्षाची किनार जी आहे ती देखील याला आहे। कोण हॅट्रिक साधणार आणि कोण हॅट्रिक चुकवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनायक राऊत म्हणतात की मी हॅट्रिक साधून विजय संपादित करणार, तर नारायण राणे म्हणतात की मी सगळा पूर्व इतिहास जो आहे तो खोडून टाकणार आणि जी हॅट्रिक करण्याची बाता करतात त्यांची हॅट्रिक मी चुकवणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलंय। मात्र कोकणचा जो सर्वसामान्य मतदार आहे तो आपल्या विकासावरती ठाम आहे। त्यांना इथला सर्व विकास जो शाश्वत विकास जो आहे तो हवा आहे। त्यामुळे मतदार राजा जो कोकणचा आहे तो आता कोणाच्या पारड्यात मत टाकतोय हे आता पाहावं लागणार आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण जे मतदान केंद्रांवरती निवडणूक आयोगाने जे आहे
आहे ते जय्यत तयारी केलेली आहे, मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, कारण खूप मोठ्या संख्येने अतिसंवेदनशील असे मतदान केंद्र जे आहेत ते याच लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. कारण पूर्व इतिहास पाहता इथे खूप मोठे संघर्ष झालेले आहेत, अगदी गुन्हेगारी स्वरूपाचे संघर्ष जे आहेत ते इथे घडलेले, त्यामुळे पोलीस देखील अधिक सतर्क झालेले आहेत. या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरून अधिकची पोलीस कुमक जी आहे ती या मतदारसंघामध्ये मागवण्यात आलेली आहे. विशेषतः तळ कोकण आणि कणकवलीपासून जो पट्टा आहे तिथे अतिसंवेदनशील असे मतदार केंद्र आहे, तिथे सर्व सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख ठेवण्यात आलेली आहे. कोणतीही गडबड होणार नाही, कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही, या दृष्टिकोनातून काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे. आपले कोकणी बांधव कुणाला मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट माढ्यामध्ये जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, खरं तर माढ्यामध्ये हाय व्होल्टेज असं महाभारत रंगणार आहे, कारण मोहिते पाटलांना उमेदवारी हवी होती, मात्र त्यांना न देता नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे कुठेतरी मोहिते पाटील नाराज झाले आणि त्याचाच फायदा पवारांनी उचलला. त्यामुळे एक प्रकारे ही मोठी लढत असणार आहे उद्या. कशा प्रकारे तयारी, नियोजन? अगदी खरं तर सुरुवातीपासून अगदी बारामती सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज असं ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त कुठतरी माढाचं हाय व्होल्टेज वाढलं की काय अशी परिस्थिती सर्वात पहिल्यापासून निर्माण झाली होती. आपण बघतोय की ज्या दिवशी भाजपचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून ते आज अखेरपर्यंत माढ्यामध्ये दोन्ही बाजूनं, मग एक भाजप असेल आणि दुसऱ्या बाजूनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून प्रत्येकानं आपापलं बेरजेचं राजकारण केलं. याही पलीकडे जात अगदी 5-10 मतांचा फरक का असेना, अगदी 2-2 हजाराची मतांची गणितं का असणार, प्रत्येक जण आपापल्या मतांची बेरीज अगदी पहिल्या दिवसापासून जुळवताना दिसत होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं नाईक निंबाळकर यांना परत एकदा उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून मोहिते पाटील यांची नाराजी आहे ती उघडपणे समोर आली. खरं तर या नाराजीबद्दल भाजपला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना अगदी सुरुवातीपासून माहीत होतं आणि त्याबद्दलच त्यांनी जी आपली रणनीती आहे ती अगदी ठरवायला सुरुवात केली होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माढ्याची निवडणूक ही राज्यात नाही तर देशात चर्चेचा विषय ठरते, कारण या ठिकाणी नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार अशी काहीची लढत जी आहे ती पाहायला मिळते. आणि शरद पवारांनी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं ही निवडणूक लावून धरली तशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनं भाजपकडून देखील अगदी अमित शहापासून नरेंद्र मोदींपासून ते वारंवार होणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभा, हा एक हाती जो टप्पा आहे तो पाहिला. अगदी कालपर्यंत प्रचार संपायच्या अगदी 2 तास आधी 2 सभा ज्या आहेत, फलटण असेल आणि पंढरपूर असेल, या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या सभा पार पाडल्या. शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांना देखील काल ऐनवेळी भाजपच्या गोटात घेण्यामध्ये भाजपला यश आलं. आणि या सगळ्या टप्प्यावर माढा फक्त मोहिते पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस नाही, मोहिते पाटील विरुद्ध स्थानिक भाजप नाही, तर नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार हा अगदी राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा नेला गेला. आणि त्या टप्प्यावर माढ्याची निवडणूक अर्थात जर कोणी जिंकलं तरी देखील त्याला आपण सोडणार नाही अशा वेळेस टप्प्यानं ज्यावेळेस वक्तव्य केली गेली त्याचबरोबर माढ्यातलं पाण्याचं राजकारण, आरोप प्रत्यारोप बरेच झाले, मोठमोठ्या सभा झाल्या, शरद पवार विरुद्ध थेट नरेंद्र मोदी असाच प्रचार खरं तर केला गेला. त्यामुळे आता उद्या नेमकं कुणाच्या पाड्यामध्ये मतदार टाकतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, असेच सोबत राहा. आता थेट साताऱ्यामध्ये जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सचिन जाधव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, साताऱ्यामध्ये देखील कशा प्रकारे लढत होणार आहे, कशा प्रकारे उद्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आलेलं आहे? अगदी साताऱ्यातली ही जी लढत आहे ही हाय व्होल्टेज लढत आहे. पश्चिम महाराष्ट्रातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली मुख्य लढत ही मानली जाते. खासदार उदयनराजे जे आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे हे या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. आणि शरद पवारांनी या ठिकाणी सगळी ताकद लावल्याचं चित्र आहे. खरं पाहायला गेलं तर सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे आणि याच्यामुळं या लढतीकडं पूर्ण राज्याचं लक्ष आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण विजयी होणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या सभा सातारमध्ये झाल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. नरेंद्र मोदींची सभा झाली, याकडे जिल्ह्याचं लक्ष होतं. नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन नक्की लोकांना काय आवाहन करतात, शरद पवारांबद्दल काय बोलतात हे लोकांनी पाहिलं. याच्यानंतर ठिकठिकाणी उद्या हाय व्होल्टेज महाभारत एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या मतदान कशा प्रकारे पार पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हा सगळ्यांचेही धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, संपूर्ण माहितीसाठी.